श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी आपण चेक करणार आहे ती आहे धनुराशीसाठी आहे. धनुराशीसाठी हा आठवडा कसा जाईल हे आपण आता बघणार आहोत. आज आहे 18 तारीख जानेवारी. अमावस्येचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे. हा अमावस्येचा रविवार खूप स्ट्रॉंग असतो. गंड अमावस्या म्हणली जाते ही रविवारची जी आहे ती. ग्रामीण भाषेमध्ये आणि सुशिक्षित भाषेमध्ये तुमच्या समोर सांगायचं म्हटलं तर स्ट्रॉंग एनर्जी जी आहे ती या रविवारची अमावस्या जी आहे ती दर्शवत असते. याला गंड अमावस्या असं म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये. कारण जुनी लोक आहेत ती या रविवारची अमावस्या खूप छान पद्धतीने पूजत होते किंवा आपल्या घराभोवतीने दही भाताचा नैवेद्य करणे, नारळ फोडणे, गाड्या पुजणे, एखादा उतारा करायचा असेल तर या आठवड्यात या दिवशी करणे, रविवारच्या दिवशी. तर हे आज केलं जातं. जर तुम्हाला कोणता उतारा वगैरे हवा असेल किंवा निगेटिव्ह शक्ती वाटत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. WhatsAppला मेसेज करा, DM करा आणि तुमची एनर्जी एकदा चेक करून घ्या जर वाटत असेल तर. आज दिवसभरामध्ये कधीही उद्याही केली तरी चालते कारण रविवारची स्ट्रॉंग एनर्जी असते. तर आताची एनर्जी आपण चेक करणार आहे ती धनुराशीसाठी आहे. धनुराशीसाठी तुमची एनर्जी काय असणार आहे? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 11 नंबर शुभ आहे. 10 नंबर अशुभ आहे. बघा, फॅमिलीतला एक व्यक्ती आहे ज्याने तुमचा विश्वासघात केलेला आहे, त्रास दिलेला आहे, मनस्ताप दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही खचलेला आहे. आयुष्यात जाऊन पुढे स्ट्रगल करण्यासाठी तुम्हाला पर्याय उरलेला नाहीये किंवा एक निराशा झालेली आहे किंवा घरात असं काहीतरी दुःख झालं जेणेकरून तुम्हाला कर्ज झालेलं असेल किंवा खचलेलं म्हणजे असं झालंय की तुम्हाला त्या व्यक्तीने पूर्ण आयुष्य विस्कटलंय तुमचं त्या व्यक्तीमुळे. आणि तसाच प्रवास तुमचा आता इथं दिसत आहे आणि त्या व्यक्तीने तुमचं आयुष्य खूप 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 स्थिर केलेलं आहे. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या इथं दिसत आहेत आणि या आठवड्यामध्ये सुद्धा त्या गोष्टीचा त्रास आणि त्या गोष्टीचा मनस्ताप तुम्हाला होताना दिसत आहे. स्ट्रॉंगपणे या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी ती दिसत आहे की तुम्हाला तो मनस्ताप होताना दिसत आहे. पण ह्या सगळ्या एनर्जी मधून बाहेर काढण्यासाठी साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला आहे. जस्टिस मिळेल तुम्हाला या वेळेवरती. एक मला असं वाटतं की विश्वासघात केलाय, पण त्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील किंवा माहीत आहेत पण ते खात्रीशीर नाहीये. असं काही गोष्ट आहे जी तुमच्या निदर्शनास या आठवड्यामध्ये येताना दिसत आहे आणि ते तुम्हाला कळेल लवकरच या आठवड्यामध्ये. आणि पिवळा रंग आणि गुलाबी, हिरवा, निळा हा रंग आहे तो शुभ आहे तुम्हाला आणि अशुभ आहे तो ब्लॅक कलर, स्किन कलर आणि डार्क निळा, डार्क जो कलर आहे निळा तो अशुभ आहे आणि फेंट आहे आकाशी कलर सारखा तो फेंट तो तुम्हाला मॅच आहे या आठवड्यामध्ये तो कलर शुभ आहे. तर अजून मी सांगू इच्छिते तुम्हाला की 11 नंबर शुभ झाला. एंजल नंबर जर तुम्हाला 11 11 111 41 11 असं काही दिसत असेल तर हा एंजल नंबर आहे आणि तुम्हाला गाईडन्स देताना दिसत आहे या आठवड्यामध्ये काहीतरी चांगली वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा कुणालाही नंबर दिसत नाही एंजल नंबर. ज्यांचं लक्ष सारखं असतं त्या नंबरकडे किंवा ते नंबर आपल्याला आकर्षित जेव्हा करतात आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हाच ते नंबर तुम्हाला दिसत असतात. तो शुभ संकेत आहे तुमच्यासाठी. काहीतरी शुभ वार्ता तुमच्यासोबत घडताना दिसत आहे. पण फॅमिलीमध्ये काहीतरी विश्वासघात तुमच्यासोबत होताना दिसत आहे आणि फॅमिली सोबत काहीतरी आहे असं सिक्रेट जे तुमचा विश्वासघात होईल. हे जास्त स्ट्रॉंगली दिसत आहे एनर्जी. तर अमावस्या आणि पौर्णिमेचा संदेश मेसेज काय आहे तुमच्यासाठी की आज आहे अमावस्या. अमावस्या या आठवड्यामध्ये किंवा या आठवड्याचा मेसेज तुम्हाला काय देताना दिसत आहे? बघा, वेळ आली तर जंगली बनायला एखादा शूर शिपाई किंवा एखादा शिकारी जो आहे वेळ आल्यानंतर तो आपण फायला मागे बघायचं नाहीये कारण त्याची एनर्जी दिसत आहे आणि तुम्हाला वाटत असेल की ताई असं सांगत आहेत याचा अर्थ काय म्हणजे कसं आहे खूप जर विश्वासघात होत असेल तर कधीतरी त्याच्यावर उत्तर देणे आपल्याला गरजेचंच आहे. खूप विश्वासघात जर होत असेल तर आपल्याला त्याच्यावरती आपल्याला रिप्लाय देणं गरजेचंच आहे ना. शेवटी आपल्याला त्या गोष्टीवरती काहीतरी बोलणं गरजेचं आहे आणि तेच तुम्हाला करायचं आहे या आठवड्यामध्ये. अमावस्येचा काळ जो आहे आणि त्याच्यावरती रिस्पॉन्स चांगला तुम्हाला येईल. तुमच्या चांगल्या प्रगती घडेल त्यावरती आणि हे सगळं नियंत्रणामध्ये येईल. सगळ्या गोष्टी आटोक्यात येतील. काहीही असू शकतं फॅमिलीमध्ये छोट्या-मोठ्या कोणत्याही गोष्टी असू शकतील. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पांचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी? तुमची ऊर्जा स्वच्छ ठेवा.
ऊर्जा स्वच्छ ठेवा. ऊर्जा म्हणजे जितकी पॉझिटिव्ह, जितकं चांगलं राहाल, तितकं तुम्हाला लवकर सगळ्या गोष्टी निदर्शनास येतील. निदर्शनास सगळ्या गोष्टी आल्या किंवा एखादी वाईट गोष्टी जरी घडत असेल, तरी सुद्धा त्यातून सावरायचं आहे आणि त्यातून पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या आहेत. हे आहे डेक एंजल डेक आहे. एंजल तुम्हाला काय सांगताना दिसत आहेत ते आपण बघूया. एखादी भावना जी आहे ती तुमची कोंडलेली आहे. मनामध्ये खूप इच्छा आहे, स्वप्न आहे, ड्रीम आहे तुमचं कंप्लीट होत नाहीये आणि ते कुठे भावना तुमच्या दडपून गेलेल्या आहेत. त्या एक्सप्लेशन करा. बाहेर येऊ देत त्या सगळ्या भावना तुमच्या. स्वतःशी बोला, स्वतःशी कनेक्ट व्हा, स्वतःला वेळ द्या. स्वतःशी दिवसातून एक 5 ते 10 मिनिटं तरी वेळ द्या. जेणेकरून तुम्हाला एंजल सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तू स्वतःला विसरत चाललायस किंवा चाललेली आहेस. जेणेकरून तुला काय वाटतंय, तुझं काय चाललंय, तुझ्या भावना काय आहेत, हे समजून घेण्यासाठी जग तर येणार नाही. पण तुला तुझा वेळ द्यायचा आहे. किमान 10 ते 15 मिनिटं तरी. स्वतःला आरशात बघ आणि स्वतःचा विचार कर. तू कोण होतीस आणि काय आहेस आणि तुला पुढे भविष्यात जाऊन काय करायचं आहे. स्वतःसाठी तू काय केलेलं आहेस हे एकदा आरशात बघून स्वतःला विचार. हा प्रश्न हे एंजल तुम्हाला सांगताना दिसत आहे. त्याच्यावर जे उत्तर येतंय ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला आयुष्य जगायचं आहे. श्री स्वामी समर्थ. ही जी डेक आहे ती लक्ष्मी मातेचा, धनलक्ष्मी मातेचा प्रसाद किंवा धनलक्ष्मी माता तुमच्या या आठवड्यामध्ये स्थिर आहे का किंवा इन्कम काय येणार आहे का नवीन. सीता माँ सद्गुरु की देवी. बघा, धनलक्ष्मी तर स्थिर आहे, पण एका देवीचा मेसेज आहे. जी माता तुम्हाला सांगण्याचं आहे, की आईची ऊर्जा, आईचं प्रेम, आईचं काळीज आपल्यामध्ये दर्शवलं पाहिजे. आईचं प्रेम जे काही आपल्याला रागाने जर बोलायचं असेल किंवा एखादी रागाने जर भाषा आपल्या मुलांना बोलतो तसं जर आपल्याला बोलायचं, त्यात कुठेतरी आपल्याला प्रेम दिसलं पाहिजे. आपल्याला प्रेमाची भाषा समोरच्याला आपल्याला जाणवली पाहिजे, जेणेकरून त्या समोरच्या व्यक्तीची काळजी सुद्धा आपल्याला असली पाहिजे. अशा काही एनर्जी आहेत त्यात सुद्धा तुम्हाला या आठवड्यामध्ये फॉलो करायच्या आहेत. बघा, किती काही गोष्टी तुम्हाला इतक्या वेळात, फक्त व्हिडिओ किती 7 ते 8 ते 10 मिनिटाचा झाला. पण खूप काही अशा गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्या आयुष्याला एक वळण देण्यासाठी, चांगले वळण देण्यासाठी आहेत. त्या सुद्धा तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ही जी डेक आहे ती लव्ह रिलेशन थ्रू आहे. लव्ह रिलेशन मधून तुम्हाला काय मेसेज आहे हे आपण बघूयात. दिल टूटा विश्वासात घ्या. प्यार में दर्दनाक अलगारा या सहस्य योद्धा रहस्य रहस्यदा रहस्यदाट रहस्यदान. बघा, जर विश्वास एखाद्याने तोडला, मी मगाशी सांगितलेलं आहे, फॅमिली मधला एखादा विश्वास तोडेल किंवा विश्वासघात होईल. छोट्या मोठ्या गोष्टीचा असतो. असं नाही की थर्ड पार्टी, मी काही मगापासून तुम्हाला थर्ड पार्टी म्हटलेलं नाही. पण फॅमिलीतला किंवा बाहेरचा असा व्यक्ती जो तुमचा विश्वासघात करेल हे नक्कीच आहे. आणि इथं पण तेच आहे. विश्वासघात करत असेल, दर्दनाक असेल किंवा हृदय तुमचं तोडणारी वेळ असेल किंवा ती गोष्ट जी आहे, तो विश्वासघात आहे. तो तुमचं हृदय तोडण्यासारखी जर वेळ असेल, तर त्याला साहस देऊन, एक चांगली ऊर्जा देऊन, त्याला तयार करून, त्याला एक विरजण घालून किंवा एखादं जखमेवर मीठ आपण जखमेवर मलम लावून ते ठीक करायला बघतो, तसंच तुम्हाला करायचं आहे. त्याच्यावरती मीठ लावून ते चिघळवण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. जे आहे ते समोर आलेलं आहे. पण ती परिस्थिती हाताळायची कशी, हे तुम्हाला लव्ह रिलेशनच्या डेकमधून सांगण्यात आलेलं आहे. जे जितकं चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे सेटअप व्यवस्थित करता येईल, ते व्यवस्थित तुम्हाला या आठवड्यामध्ये करायचं आहे. तर आता ही जी डेक आहे ती श्रीकृष्णांची आहे. श्रीकृष्णांच्या डेकमधून कोणत्या देवतेचा मेसेज तुमच्यासाठी असणार आहे हे आपण बघूयात. नारद मुनींचं कार्ड आलेलं आहे. थोडक्यात सांगायचं असं आहे, तर नारद मुनींचं जे कार्ड आलेलं आहे त्याच्यातून असा संदेश आहे, की एखादी गोष्टीचं जर माहीत झालेलं असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला कुणी सांगितली असेल किंवा तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलेली असेल, तर तिसरीकडे जाऊन ती गोष्ट शेअर करायची नाही. ती आपल्या मनातच ठेवायची आहे. अध्यात्माकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. अध्यात्माच्या गोष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने त्या गोष्टीला बघायचं आहे. राक्षसी वृत्तीने त्या गोष्टीकडे तुम्हाला बघायचं नाहीये. तर आता दुसरी गोष्ट अशी आहे, की या आठवड्यामध्ये कोणतं काम तुमचं होणार असेल किंवा करायचं असेल, तर ते होईल का? हे आपण या डेकमधून बघूयात. पण त्या अगोदर तुम्हाला मनामध्ये एखादी गोष्ट धरायची आहे, की हो ताई, आम्हाला या आठवड्यामध्ये हे काम करायचं आहे आणि ते होईल का? हे आम्हाला तुम्ही सांगा.
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. येस, नक्कीच होईल. पण जर तुम्ही विचार चांगला केला, निगेटिव्ह विचार जर तुमच्या मनात नाही आला, पॉझिटिव्ह विचार जर आला, तर या आठवड्यामध्ये 4 दिवसानंतर होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 4 दिवसामध्ये ते काम होईल. हे शक्यता कमी आहे. येणाऱ्या 4 दिवसानंतर ते काम नक्की होईल. कवड्यांवरती आपण एनर्जी घेऊयात, की तुमच्यामध्ये काय एनर्जी आहे आणि काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह आहे. देवीचा कौल काय आहे तुमच्यासाठी? आई रेणुकामातेच्या नावानं चांगलं, जाण्याच्या नावानं चांगलं, उधग आई उध माझ्या विवर्स आहेत त्यांना उजवा कौल दे. कोणतीही मनस्थिती, त्यांच्या मनात कोणती शंका असेल तर त्याचा कौल उजवा लागू दे. बघा, अडथळा खूप आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जे काम करायला घेतलेलं आहे त्याच्यावरती जरा निगेटिव्ह शक्ती आहे. त्यातून सुद्धा तुम्हाला देवीचा आशीर्वाद चांगला असल्यामुळे देवी तुम्हाला प्रसन्न आहे. देवीने तारलेला आहे. देवीचा चांगला आशीर्वाद तुमच्यावरती आहे. लवकरात लवकर त्या वाईट गोष्टीतून तुम्ही बाहेर यावं असं वाटत आहे. तुमच्या जीवघेणीचा प्रकार इथं करण्यात आलेला आहे आणि तंत्रक्रिया त्या गोष्टीतून झालेली आहे. घरच्यांच्याकडून हे झालेलं नाहीये, पण देवीचा मेसेज आहे तुमच्यासाठी. स्वतःचं रक्षण करायचं आहे, स्वतःवरती लक्ष ठेवायचं आहे, प्रवास करताना थोडंसं सावरायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये निगेटिव्ह गोष्टीचा तुमच्यावर हॅवी होईल, पण लवकरात लवकर त्या गोष्टी देवी तुमच्यावरून खेचून घेऊन बाजूला फेकताना दिसत आहे, जेणेकरून तुम्हाला कोणता त्रास होणार नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. देवीचा कौल आहे उजवा, त्यामुळे देवीचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती. पण देवीनं जे काही उघड तुम्हाला सांगितलेलं आहे, उघड सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा विचार करायचा आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ कसा वाटला, एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. शेअर देखील करा, सबस्क्राईब करा आणि चॅनेलच्या व्हिडिओच्या खाली तुमच्या कुलदेवतेचं नाव, ज्या देवीचं तुमच्यावरती लक्ष आहे, कुळाचं रक्षण करते, त्या देवीचं नामस्मरण, देवीचं नाव लिहायला विसरू नका. ज्या गुरूंची सेवा तुम्ही करताय, त्या देवाची सेवा ज्या करताय त्या गुरूंचं नाव देखील लिहायला विसरू नका. कमेंटमध्ये देवांचं नाव लिहा, श्री स्वामी समर्थ लिहा, किंवा तुमच्या कोणत्याही देवतेचा चांगला आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर त्या देवाचं कोणत्याही एखाद्या देवतेचं नाव तुम्ही स्मरण करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरु.